कोणतीही विशेष व्यक्ती, जात, वर्ग, पंथ, देश, काल किंवा कोणत्याही रूढिग्रस्त संप्रदायाची गीता ही मक्तेदारी नसून गीता हे सार्वलौकिक आणि सार्वकालीन धर्मशास्त्र आहे. ही प्रत्येक देश, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात, प्रत्येक स्त्री पुरुष आणि आबालवृद्धांसाठी आहे. खरोखरच गीता संपूर्ण मानवजातीचं धर्मशास्त्र आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की गीता हे आपलं धर्मशास्त्र आहे. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता श्रीमद्भगवद गीता अथ चतुर्थोऽध्यायः. अध्याय 4. तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णानं असं आश्वासन दिलं होतं की जो कोणी मानव दोषदृष्टीसहित अविकल्प होऊन श्रद्धायुक्त भावानं मी सांगितल्याप्रमाणे चालेल तो कर्मबंधनातून चांगल्या प्रकारे मुक्त होईल. कर्मबंधनातून मुक्ती देण्याची क्षमता योगामध्ये म्हणजेच ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीत आहे. योगामध्येच युद्धसंचार समाविष्ट आहे. प्रस्तुत अध्यायात या योगाचा प्रणेता कोण आहे, त्याचा क्रमशः विकास कसा होतो हे योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलं आहे. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हा अविनाशी योग कल्पाच्या पूर्वी मी विवस्वनाला म्हणजे सूर्याला सांगितला होता. विवस्वनानं तो मनूला सांगितला. मनूनं इक्ष्वाकू याला हा योग सांगितला. म्हणजे हा योग सर्वप्रथम श्रीकृष्णाने सांगितला होता, कारण श्रीकृष्ण स्वतः एक महायोगी होते. तद्रूप असणाऱ्या महापुरुष श्रीकृष्णांनी कल्पाच्या आरंभी म्हणजे आराधनेच्या आरंभी विवस्वनाला, विवश प्राणीमात्राला अविनाशी योग सांगितला. सूर्य एक प्रतीक आहे. इथं सूर्य म्हणजे श्वास आणि त्या श्वासाच्या ठिकाणी या योगाचा संचार होतो. म्हणजेच सूर्याच्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्रकाश स्वरूपात स्थित आहेत. परमात्म प्राप्तीचं ते एक दिव्य स्थळ आहे, कारण प्रकाशदाता सूर्य म्हणजेही परमात्माच होय. हा योग अविनाशी आहे. श्रीकृष्णानं प्रारंभी सांगितलं होतं की या योगात आरंभाचा नाश होत नाही, म्हणून या योगविद्येच्या आचरणाचा प्रारंभ म्हणजे हा योग तुला पूर्णत्वाची प्राप्ती करून देईल. शरीराचा कल्प औषधांनी होतो, परंतु आत्म्याचा भजनानं होतो. भजनाचा आरंभ म्हणजे आत्मकल्पाचं मूळ आहे. हे साधन किंवा भजन हेही कुण्या महापुरुषाचीच देणगी आहे. ज्यात भजनाचा काही संस्कार नाही अशा मोहनिद्रेत अचेत आदिम मानव योगविद्येविषयी कधी विचारही करू शकत नाही. असा मनुष्य जेव्हा त्या महापुरुषाला पाहतो तेव्हा त्याच्या केवळ दर्शनानं, त्याच्या वाणीनं, त्याच्या सान्निध्यानं, त्याच्या थोड्या बहुत सेवेनं योगाचा संस्कार त्या अचेत अज्ञानी मनुष्यात संक्रमित होतो. गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानसात याला म्हणतात, जे चितये प्रभु जिन्ह प्रभु हेरे ते सब भये परमपद जोगू. श्रीकृष्ण म्हणतात, हा योग आरंभी मी सूर्याला सांगितला. चक्षोः सूर्यो अजायत. महापुरुषाच्या केवळ दृष्टी निक्षेपानं योगविद्येचे संस्कार श्वासामध्ये प्रसारित होतात. स्वयंप्रकाशी स्ववशी परमेश्वराचा निवास सर्वांच्या हृदयात असतो. श्वासाच्या निरोधानंच त्याची प्राप्ती होते. श्वासामध्ये संस्कारांचं सृजन म्हणजे भगवंताचं सूर्याला सांगणं म्हणजेच उपदेश करणं होय. वेळ आली की हे संस्कार मनात स्फुरतात. हेच सूर्याचं मनूला सांगणं आहे. संस्कार मनात स्फुरले की महापुरुषाच्या उपदेशाची इच्छा जागृत होईल. जर मनात काही गोष्ट असेल तर ती प्राप्त करण्याची मनाला निश्चितपणे इच्छा होईल. हेच मनूचं इक्ष्वाकूला सांगणं आहे. आणि मग जे अविनाशी आहे
कर्मबंधनातून मुक्ती देणारा आहे, ते नियत कर्म करण्याची लालसा मनात जागृत करतो आणि मग असं हे मोक्ष देणारं कर्म करावं असं वाटतं आणि मग आराधनेलाही गती येते. गती आली की हा योग कुठं पोहोचतो यावर श्रीकृष्ण म्हणतात, एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. कालनेही या प्रकारे एखाद्या महापुरुषाकडून संस्काररहित पुरुषांच्या श्वासातून मनात, मनातून इच्छेमध्ये आणि इच्छा तीव्र झाली की मग आचरणात येऊन हा योग क्रमशः राजर्षी श्रेणीपर्यंत पोहोचतो. या अवस्थेत गेल्यानंतर तो तिथं ज्ञात होतो, सूचित होतो. या स्तरावरील साधकांच्यात रिद्धिसिद्धींचा संचार होतो आणि मग या महत्वपूर्ण काळामध्ये हा योग शरीरातच लुप्त होतो. या सीमारेषेला कसं पार करता येईल? या सीमारेषेपर्यंत येऊन सर्व असेच नष्ट होतात का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही. जो माझा भक्त आहे, जो मला शरण आलेला आहे, जो माझा जीवलग मित्र आहे, तो नष्ट होत नाही. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तोच हा पुरातन योग मी आज तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आणि माझा परममित्र आहेस म्हणून हा उत्तम आणि रहस्यपूर्ण योग तुला सांगत आहे. अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक होता आणि जिथं रुद्धिसिद्धींच्या मोहात अडकल्यानं साधक नष्ट होतो त्या राजर्षी अवस्थेमध्ये तो होता. या काळामध्ये सुद्धा योग हा कल्याण स्वरूपातच असतो, परंतु साधारणतः साधकच या अवस्थेपर्यंत आले की विचलित होतात. अर्जुन याच म्हणजे नष्ट होण्याच्या अवस्थेत होता आणि म्हणूनच श्रीकृष्णानं त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हा अविनाशी आणि रहस्यमय असा योग सांगितला. का सांगितला? कारण अर्जुना, तू माझा भक्त आहेस, अनन्य भावानं तू मला शरण आलेला आहेस आणि तू माझा प्रिय सखा आहेस. ज्या परमात्म्याच्या प्राप्तीची आम्हास आस आहे तो सद्गुरू अर्थात परमात्मा आत्म्यामध्ये तद्रूप होऊन जेव्हा दिशा दाखवू लागतो, मार्गदर्शन करू लागतो, तेव्हाच वास्तविक भजनाला प्रारंभ होत असतो. इथं प्रेरक अवस्थेमध्ये परमात्मा आणि सद्गुरू एक दुसऱ्यांचे पर्याय असतात. ज्या स्थितीत आम्ही उभे आहोत त्या स्तरावर येऊन स्वयंप्रभू हृदयात येऊन बसतात, शांत करतात, समजावतात, विचलित होणाऱ्याला सावरतात. तेव्हा मन काबूत येतं. मन बस होई तबही जब प्रेरक प्रभू बरजे. जोपर्यंत परमात्मा सारथी होऊन आत्म्याशी तद्रूप होऊन प्रेरक स्वरूपात उभे राहत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या भगवत पथावर प्रवेश मिळवता येत नाही. पूज्य गुरुदेव म्हणत, आम्ही कितीतरी वेळा नष्ट होता होता वाचलो आहोत. भगवंतानंच आम्हाला वाचवलं आहे. भगवंतानं आम्हाला त्यावेळी समजावलं, उपदेश केला. यावर आम्ही विचारलं, महाराजश्री, परमेश्वरही बोलतो का? आपल्याशी गप्पा मारतो का? त्यावर ते म्हणाले, हो, तुझ्याशी आत्ता मी बोलत आहे तसा परमेश्वर माझ्याशी बोलतो. तासन तास अखंड बोलतो. हा अनुभव आम्हाला न आल्यानं आम्हाला थोडं दुःख झालं, पण जास्त तर आश्चर्य वाटलं, कारण ही अगदी नवलाची, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती. थोड्या वेळानं महाराज म्हणाले, काय घाबरतोस? तुला सांगतो सगळं. महाराजांचं म्हणणं अक्षरशः खरं होतं आणि हाच सख्य भाव होय. एखाद्या मित्राप्रमाणे ते निराकरण करत गेले. सद्गुरूच्या अशा कृपेनंच साधक अशा भ्रामक नष्टवत स्थितीतून पार होऊ शकतो. इथपर्यंत श्रीकृष्णानं एखाद्या महापुरुषाद्वारा योगाचा आरंभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणी पार करण्याचा रस्ता सांगितला. यावर अर्जुनानं प्रश्न केला. अर्जुन उवाच, अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः
कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। अर्जुन म्हणाला, भगवन, आपला जन्म तर अपरम अलीकडचा आहे आणि माझ्या आतील श्वासाचा संचार तर अत्यंत प्राचीन आहे. तेव्हा हा योग तुम्ही आराधनेच्या प्रारंभी सांगितला होता, यावर मी कसा विश्वास ठेवावा? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, श्री भगवान वाच. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. हे शत्रुतापना, ते सर्व जन्म मी आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. अरे, साधकाला ते जन्म आठवत नाहीत किंवा तो ते जन्म जाणतही नाही, परंतु स्वरूपामध्ये स्थित असणारा महापुरुष ते जाणत असतो. अव्यक्त स्थितीत असणारा जाणत असतो. याचा अर्थ, जसे सर्व जन्माला येतात तशा प्रकारे तुम्हीही जन्माला येता का? श्रीकृष्ण म्हणाला, नाही. शरीर प्राप्तीपेक्षा स्वरूप प्राप्ती भिन्न आहे. माझा जन्म तुमच्या साध्या डोळ्यांना दिसू शकत नाही. मी अजन्मा, अव्यक्त आणि शाश्वत असूनही शरीराचा आधार घेणारा आहे. अवधू जीवत में कर आसा, मुळे मुक्ती गुरु कहे स्वार्थी, झूठा दे विश्वासा. शरीराच्या अस्तित्वासह परमतत्वात प्रवेश मिळवता येतो, मात्र त्यात लेशमात्र त्रुटी राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अद्यापपर्यंत अर्जुन श्रीकृष्णाला आपल्यासारखा देहधारी समजत होता, म्हणून त्यानं प्रश्न विचारला, जसा सर्वांचा जन्म होतो तसाच तुमचा जन्म झाला आहे का? तुम्हीही शरीरधारी आहात का? श्रीकृष्ण म्हणतात, अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी विनाशरहित, जन्मरहित आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अधिष्ठित असूनही स्वकीय मायेला वश करून आत्ममायेच्या योगानं जन्म घेतो. एक माया म्हणजे अविद्या, जी प्रकृतीच्या ठिकाणी विश्वास ठेवते आणि नीच योनीचं कारण बनते, निमित्त बनते. दुसरी माया म्हणजे आत्ममाया, ती आत्म्यामध्ये प्रवेश मिळवून देते आणि स्वरूपाच्या परमात्म्याच्या जन्माचं कारण बनते. हिलाच योगमायाही म्हणतात, पण आम्ही तिच्यापासून दूर आहोत. ही आत्ममाया शाश्वत स्वरूपाशी आमचं मिलन घडवून आणते. त्या आत्मिक प्रक्रियेच्या द्वारा मी त्रिगुणमयी प्रकृतीला वश करून प्रकट होतो, जन्म घेतो. साधारणतः लोक म्हणतात की परमेश्वराचा अवतार झाला तर त्याचं दर्शन घेऊ. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरं कोणी प्रत्यक्ष पाहू शकेल असा अवतार वगैरे काहीही नसतो. स्वरूपाचा जन्म पिंडाच्या ठिकाणी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, साधनेद्वारा, आत्ममायेद्वारा आपल्या त्रिगुणमयी प्रकृतीला वश करून मी प्रकट होत असतो. परंतु कोणत्या परिस्थितीत? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भावरत अर्जुना, जेव्हा जेव्हा परमधर्म परमात्म्याच्या हृदयाला ग्लानी येते, जेव्हा अधर्माच्या वृष्टीमुळे भाविक जन पैलतीर पोहोचू शकत नाहीत, तेव्हा मी स्वरूपाची रचना करू लागतो. अशाच प्रकारची ग्लानी मनूला आली होती. रामचरितमानसात म्हटलंय, हृदय बहुत दुःख लाग, जन्म गयऊ हरी भगती बिनू. जेव्हा प्रेमस्वरूप अशा भक्ताचं हृदय प्रेमानं भरून येतं, त्या शाश्वत धर्मासाठी गदगद गिरा नयन बहनीरा अशी त्याची स्थिती होते. आणि जेव्हा प्रयत्न करूनही
फक्त अधर्मावर मात करू शकत नाही, अशी जेव्हा स्थिती होते, म्हणजे धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा मी माझ्या स्वरूपाची रचना करीत असतो. अर्थात भगवंताचं हे प्रकटीकरण फक्त त्याच्या प्रेमळ भक्तांसाठीच असतं. रामचरितमानसात म्हटल्याप्रमाणे सो केवल भगतन हित लागी, आणि मग हा अवतार एखाद्या भाग्यवान साधकाच्या अंतरंगात प्रकट होतो. पण परमात्मा प्रकट होऊन काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, साधूनां परित्राणाय, साधकांचं परमसाध्य फक्त परमात्म्याची प्राप्ती हेच असतं, आणि ते साध्य झाल्यावर त्यांना कोणतीही साधना करण्याचं शेष राहत नाही. ते साध्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारे विवेक, वैराग्य, शमदम इत्यादी दैवी संपदेचे गुण साधकांमध्ये निर्विघ्नपणे प्रवाहित करण्यासाठी, तसंच दुष्कृताम, ज्यामुळं कार्य दूषित होतं, अशा कामक्रोध रागद्वेषादी विजातीय प्रवृत्तींचा समूळ नाश करण्यासाठी, तसंच धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो. इथं युग म्हणजे सत्ययुग, त्रेता, द्वापरयुग असा अर्थ नाही. युगधर्मांचा चढ उतार मनुष्य स्वभावावर अवलंबून आहे. युगधर्माचं अस्तित्व सदैव असतं. रामचरितमानसात म्हटलंयच, नितयुग धर्म हो ही सब केरे, हृदय राम माया के प्रेरे. युगधर्म सर्वांच्या हृदयात नित्य वसत असतात. त्यांचा वास तिथं अविद्येमुळे नसतो, परंतु विद्येमुळे, राममायेच्या प्रेरणेमुळे असतो. या श्लोकात जिला आत्ममाया म्हटलं आहे, तीच राममाया होय. हृदयात रामस्थिती निर्माण करणारी, रामाकडून प्रेरित झालेली जी विद्या, ती राममाया, तीच आत्ममाया. पण कोणता युगधर्म सुरू आहे हे समजावं कसं? शुद्ध सत्व समता विज्ञाना, कृत प्रभाव प्रसन्न मन जाना. जेव्हा हृदयात शुद्ध सात्विक गुण कार्यरत असेल, तर राजस आणि तामस हे दोन गुण तिथं शांत असतात. विषमता नावालाही राहिलेली नसते. द्वेषभाव नष्ट झालेला असतो. जिथं विज्ञानाचं अस्तित्व असतं, म्हणजे परमेश्वराकडून आदेश घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यास जे समर्थ असतात, तशी ज्यांच्यात क्षमता असते, तेव्हा त्या साधकाला सतयुगात प्रवेश मिळाला असं समजावं. त्यानंतर इतर दोन युगांचं त्यांनी विवरण केलं, आणि शेवटी तामस बहुत रजोगुण थोरा, कली प्रभाव विरोध चहु ओरा. जेव्हा हृदयात तामस गुणांचं प्राबल्य असतं, राजस गुण अगदी नाममात्र असतो, चोहोबाजूंनी वैर आणि विरोध अधिक असतो, तेव्हा ती व्यक्ती कलियुगीन समजावी. जेव्हा तामस अधिक प्रमाणात कार्यरत असतो, तेव्हा त्या मनुष्यात आळस, निद्रा आणि प्रमादाचं प्राबल्य असतं. त्यांचं कर्तव्य काय आहे हे माहीत असूनही ते कर्तव्य करायला प्रवृत्त होत नाहीत, आणि अमुक निषिद्ध कर्म आहे हे जाणत असूनही ते केल्यावाचून ते राहत नाहीत. अशा प्रकारे युगधर्माचा चढ उतार मनुष्याच्या आंतरिक योग्यतेवर अवलंबून असतो. या योग्यतेला कुणी 4 युग म्हणतात, तर कुणी यांना 4 वर्णांचं नाव देतात, तर कुणी अतिउत्तम, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट असे 4 श्रेणींचे साधक समजतात. प्रत्येक युगात भगवंताची साथ असते. उच्च श्रेणीत त्याची प्रतीती भरपूर येते, तर निम्न श्रेणीत भगवंतांचा सहयोग नाममात्र जाणवतो. सारांश: श्रीकृष्ण म्हणतात, साध्य वस्तू देणारे विवेक, वैराग्य इत्यादींना निर्विघ्नपणे प्रवाहित करण्यासाठी, तसंच दूषणकारक काम, क्रोध, राग, द्वेष यांचा विनाश करण्यासाठी, परमधर्म परमात्म्यामध्ये स्थिर होण्यासाठी मी युगायुगात म्हणजे प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक श्रेणीत मी प्रगट होत असतो. जोपर्यंत परमात्म्याचं सहाय्य नसतं, तोपर्यंत विकार नष्ट झाले की थोडे बाकी आहेत हे तुम्हाला समजू शकत नाही. परमात्म्याची साथ असेल तर प्रत्येक श्रेणीत, प्रत्येक क्षमतेत तो तुम्हाला सहाय्य करतो. वत्सल भक्ताच्या हृदयात परमेश्वर प्रकट होतो. मग भगवान प्रकट झाल्यावर तर सर्वजण त्याचं दर्शन घेऊ शकतील, पण श्रीकृष्ण म्हणतात नाही. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म
नैति मामेति सोऽर्जुन। हे अर्जुना, अधर्माच्या वृद्धीमुळे दुःखानं किंवा ग्लानीनं मन भरून आल्यावर मी माझ्या स्वरूपाची जी रचना करतो तो माझा जन्म, आणि साधकांना विघ्नरूप ठरणाऱ्या कामक्रोधादी दुष्कृतींचा नाश करणे, तसंच परमात्म्याच्या प्राप्तीचं लक्ष ठेवून साधना करणाऱ्या साधकांच्या त्या साध्य प्राप्तीची क्षमता संचारित करणे आणि धर्माची संस्थापना करणे, धर्माला स्थैर्य देणे, हे माझे कर्म होय. माझे हे कर्म आणि जन्म दोन्ही दिव्य आणि अलौकिक आहेत. ते लौकिक नाहीत. चर्मचक्षूंनी मनुष्य ते पाहू शकत नाही. मन किंवा बुद्धीनं त्याला मापता येत नाही. मग परमात्म्याचं स्वरूप जर इतकं गूढ आहे तर त्याला कोण पाहू शकतं? केवळ यो वेत्ती तत्वतः. तत्वदर्शी लोकच माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि कर्म बरोबर जाणतो, आणि माझा साक्षात्कार त्याला झाल्यानंतर तो पुन्हा जन्माला न येता मलाच येऊन मिळतो. जर तत्वदर्शी लोकच परमेश्वराचा जन्म आणि कर्म पाहू शकतात, तर लाखो लोक परमेश्वराच्या दर्शनासाठी का व्याकुळ होऊन उभे आहेत? ते काय तत्वदर्शी आहेत का? महात्म्याचं सोंग घेऊन वेश करून स्वतः भगवंताचा अवतार आहोत असं लोकांना भासवीत फिरत असतात, आणि त्यांचे भोंदू शिष्यरूपी दलाल त्यांचा प्रचार करीत भटकत असतात, आणि लोक तो अवतार पाहायला गर्दी करतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की केवळ तत्वदर्शी माझं स्वरूप पाहू शकतात. मग तत्वदर्शी कुणाला म्हणतात? दुसऱ्या अध्यायात सत आणि असत यांचं विवरण करताना योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की असत वस्तूंचं अस्तित्व नसतं आणि सतचा तिन्ही कालात अभाव नसतो. तर आपल्याला असं म्हणावयाचं आहे का? त्यांनी सांगितलं नाही. तत्वदर्शी लोकांनीच त्याला पाहिलं. ना कोणा भाषा विशारदानं त्याचं स्वरूप पाहिलं, ना कोणा धनवंतानं पाहिलं. ते पुन्हा पुन्हा सांगतात की फक्त तत्वदर्शी व्यक्तीनं पाहिलं. म्हणजे तत्वदर्शी हा एक प्रश्न आहे. 5 आणि 25 तत्व मोजल्यानं किंवा त्यांचा अभ्यास केल्यानं तत्वदर्शी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात आत्मा हेच परमतत्व आहे. आत्मा परम मध्ये तद्रूप झाल्यावर तो परमात्मा होतो. आत्मसाक्षात्कार ज्यांना होतो तेच हा आविर्भाव समजू शकतात. जो परमेश्वराच्या विरहानं व्याकुळ होतो, अशा उत्कट भक्ती असणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच परमेश्वर अवतार घेत असतात. त्या भक्ताला सुरुवातीला आपल्याला कोण संकेत देत आहे, कोण मार्गदर्शन करत आहे हे समजत नाही. परंतु परमतत्व परमात्म्याचं दर्शन झाल्यावरच तो त्या दिव्य भव्य रूपाचं दर्शन घेऊ शकतो आणि त्याला समजू शकतो, आणि त्यानंतर तो आपल्या शरीराचा त्याग करून त्या स्वरूपातच मिसळून जातो. त्याला मग पुनर्जन्म प्राप्त होत नाही. श्रीकृष्णांनी सांगितलं की माझा जन्म दिव्य आहे. माझं दर्शन करू शकणारेच मला प्राप्त करू शकतात. तेव्हा लोकांनी त्यांची मूर्ती बनवली, तिची पूजा करू लागले. भगवंताचा निवास आकाशात आहे अशी कल्पना केली. परंतु हे सर्व व्यर्थ आहे. त्या महापुरुषाच्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जर तुम्ही निर्धारित कर्म कराल तर तुम्ही स्वतःला दिव्य आहात, म्हणजेच दिव्यत्व तुमच्यात आहे हे जाणाल. आणि मग मी आपल्यासारखाच बनलो आहे, मी आपली संभावना आहे, मी आपलं भविष्य आहे, अशा पूर्णतेचा साक्षात्कार आपल्या अंतरंगात ज्या दिवशी तुम्हाला होईल त्या दिवशी तुम्ही तसेच बनाल. आणि असेच श्रीकृष्ण आहे. अवतार कुठं बाहेर होत नाही. जर तुमचं हृदय प्रेमानं ओतप्रोत असेल तर आपल्या अंतरंगातही अवताराचा अनुभव शक्य आहे. श्रीकृष्ण इथं तुम्हाला प्रोत्साहन देत सांगत आहेत की अनेक लोक या मार्गावरून माझ्या प्रत येऊन मला त्यांनी प्राप्त करून घेतलं आहे. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागता. राग, आसक्ती आणि विराग किंवा अनासक्ती यातून मुक्त होऊन, तसंच भय, अभय, क्रोध, अक्रोध यातून मुक्त होऊन, अहंकार रहित होऊन, म्हणजेच मतपरायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानरूप तपानं पावन होऊन माझ्या स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत. माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झाले आहेत. कोणत्या प्रकारे? तर ज्यांचं ज्यांचं हृदय अधर्माच्या वृद्धीनं परमात्म्यासाठी दुःखानं भरून येतं, तशा अवस्थेत मी माझ्या स्वरूपाची रचना करीत असतो, आणि तसे प्रेमळ भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतात.
ज्याला योगेश्वर कृष्णांनी तत्वदर्शन म्हटलं होतं त्यालाच त्यांनी इथं ज्ञान म्हटलं आहे. परमतत्व म्हणजेच परमात्मा, त्याचं दर्शन प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्याला जाणणं ईश्वराचं ज्ञान करून घेणं होय. असे मला जाणणारे जे ज्ञानी आहेत ते माझ्या स्वरूपात येतात. इथं हा प्रश्न पूर्ण झाला. आता पुढे श्रीकृष्णांनी त्यांना भजणाऱ्यांचं त्यांच्या योग्यतेच्या क्षमतेच्या आधारावर श्रेणीमध्ये विभाजन केलं आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे पार्था, जे मला जितक्या उत्कटतेनं भजतात मीही त्याच प्रमाणात त्यांना भजत असतो, म्हणजे तसं त्यांना फल देत असतो. त्याच प्रमाणात त्यांना सहकार देत असतो. साधकाची श्रद्धाच कृपा बनून त्याला प्राप्त होत असते. हे रहस्य जाणून ज्ञानी लोक अनन्य श्रद्धेनं माझाच मार्ग अनुसरतात. मी जसं आचरण करतो, जे जे मला प्रिय आहे ते सर्व ते करतात. माझ्या इच्छेप्रमाणे ते वागतात, त्याप्रमाणे सर्व गोष्टी करतात. भगवान भक्ताला कसे भजतात? ते भक्ताच्या जीवनरथाचा सारथी बनतात आणि सतत भक्ताबरोबर राहतात. हे ईश्वराचं भक्ताला भजणं आहे. भक्ताला क्लेश देणाऱ्या ज्या ज्या दूषित किंवा निंद्य गोष्टी आहेत त्यांचा ते विनाश करण्यास तत्पर असतात. सत्य स्वरूपात प्रवेश देणाऱ्या सद्गुणांचं ते रक्षण करतात. जोपर्यंत ईश्वर अशा भक्तासाठी सारथी बनत नाही, प्रत्येक पावलागणिक भक्ताला सावध करण्यास तत्पर असत नाही, तोपर्यंत परमेश्वराच्या भजनादी आराधनेत मग्न असणारा कोणी कितीही मोठा भक्त असो किंवा त्यानं लाख वेळा डोळे बंद केले किंवा लाख प्रयत्न केले तरी तो या प्रकृतीच्या द्वंद्वापासून पार होऊ शकत नाही. परंतु आपण या मार्गात किती अंतर कापलं आहे, अजून किती अंतर कापावयाचं बाकी आहे, हे साधकाला कसं समजणार? जेव्हा इष्टदेव आत्म्याशी तद्रूप होऊन उभे राहतात तेव्हा ते साधकाला सतत मार्गदर्शन करतात की तुम्ही आता इथं आहात, आता असं करा, असं वागा, असं चला. अशा प्रकारे दरी ओलांडत हळूहळू पुढे जात भक्ताला ते स्वरूपात प्रवेश मिळवून देतात. भजन आराधना तर साधकालाच करावी लागते, परंतु त्याच्याद्वारा जे अंतर कापलं जातं ती इष्टची देणगी असं जाणून सर्व लोक अत्यंत श्रद्धापूर्वक माझंच अनुसरण करतात. ते कशा प्रकारे वागतात? काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मफळाची इच्छा करणारे ते लोक या लोकी देवतांची पूजा करतात. इथं कोणतं कर्म अभिप्रेत आहे? श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू नियत कर्म कर असं सांगितलं. हे नियत कर्म म्हणजे कसलं कर्म? यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म. पण यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे साधनेचा विधी ज्यामध्ये श्वास उच्छ्वासाचं हवन केलं जातं. इंद्रियाच्या बहिर्मुखी प्रवाहाचं संयमरूपी अग्नीत हवन केलं जातं. याचा परिणाम असतो परमात्म्याची प्राप्ती. म्हणजे कर्माचा खरा अर्थ आहे आराधना. तिचं स्वरूप याच अध्यायात पुढे पाहायला मिळेल. या आराधनेचा परिणाम काय असतो? संसिद्धिम, परमसिद्ध परमात्म्याची प्राप्ती. यांती ब्रह्म सनातनम, शाश्वत ब्रह्मामध्ये प्रवेश. परम नैष्कर्म्याची स्थिती. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्याप्रमाणे आचरण करणारे म्हणजे मला अनुसरणारे लोक या लोकात कर्मफल जे नैष्कर्म्य सिद्धी ती प्राप्त करण्यासाठी देवतांची पूजा करतात, अर्थात दैवी संपदा सामर्थ्यवान बनवतात. तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की या यज्ञाच्या द्वारे तुम्ही देवतांची वृद्धी करा, दैवी संपदा सामर्थ्यवान बनवा. हृदयरूपी देशात ही दैवी संपदा तुम्ही जो जो उन्नत होईल तो तुमचीही उन्नती होईल. या प्रकारे परस्परांची उन्नती करत परमश्रेयाची प्राप्ती करून घ्या. शेवटपर्यंत उन्नती करीत राहण्याची ही अंतःक्रिया आहे. यावर भर देत श्रीकृष्ण म्हणतात की मला अनुसरून वागणारे लोक या मनुष्य शरीरात कर्मफलाची इच्छा करीत दैवी संपदेला बलवान बनवतात.
नैष्कर्म्य सिद्धी शीघ्रतेने प्राप्त होते, म्हणजे ते कर्मफल प्राप्त करून घेण्यात त्यांना यश मिळतं. शीघ्र म्हणजे काय? कर्म करताच लगेच परमसिद्धी प्राप्त होते का? नाही, तसं होत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीकडे जाण्याचा तो सोपान आहे. तो क्रमशः चढतच इच्छित प्राप्ती होत असते. एकदम वरच्या पायरीवर उडी मारण्यानं भावातील ध्यानासारखा चमत्कार होत नाही. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. अर्जुना, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, 4 वर्णांची रचना मी केली. याचा अर्थ मानवाची 4 भागात विभागणी केली असा होतो का? श्रीकृष्ण म्हणतात असा याचा अर्थ नाही, तर गुणकर्म विभागशः, मनुष्यामध्ये असणाऱ्या स्वभावजात गुणांच्या माध्यमातून कर्माची 4 भागात विभागणी केली. गुण हा एक मापदंड आहे, प्रमाण आहे. जर मनुष्यामध्ये तामसी गुणांचं प्राबल्य असेल तर आळस, निद्रा, प्रमाद, कर्म न करण्याची वृत्ती, निषिद्ध कर्म माहीत असूनही त्याचा त्याग न करण्याची विवशता, हे गुण तिथे जास्त असतात. अशा अवस्थेत साधक साधनेला आरंभ कसा करू शकेल? तो 2 तास आराधनेला बसतो, तो कर्म करू इच्छितो, परंतु 10 मिनिटही तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे आराधना करू शकत नाही. कारण त्याचं चंचल मन, त्याचं शरीर 2 तास अवश्य बसलं आहे, पण ज्या मनाला स्थिर बैठक घ्यायला पाहिजे ते मात्र हवेत उडत आहे. तर्क वितर्कांचं जाळं ते विणत आहे. नाना विचारांच्या तरंगाबरोबर ते विहार करीत आहे. मग त्या बसण्याचा अर्थ काय? कशासाठी वेळेचा अपव्यय करायचा? अशा वेळी परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम, अव्यक्त स्थितीत असणाऱ्या आणि अविनाशी तत्वात स्थित असणाऱ्या, या भागवत पथावर अग्रेसर असणाऱ्या, आपल्यापेक्षा उच्च अशा लोकांची त्यानं सेवा करावी. यामुळं मनातील दूषित संस्कारांचं शमन होईल आणि साधनेला उपयुक्त असणारे संस्कार दृढ होतील. अशा सेवेमुळे तामसी गुणांचं प्राबल्य कमी होऊन राजसी गुणांची वाढ होते. सात्विक गुणांचाही थोडा संचार होतो आणि त्यामुळं साधकाची क्षमता वैश्य श्रेणीची बनते. अशा वेळी साधक स्वतः इंद्रिय संयमन आणि आत्मिक संपत्तीचा संग्रह करू लागतो. कर्म करता करता त्याचे तामसी गुण शांत होतील, राजसी गुणही कमी होतील आणि त्याच्या ठिकाणी सात्विक गुणांचं प्राबल्य वाढेल. अशा वेळी साधक क्षत्रिय श्रेणीत प्रवेश मिळवेल आणि तेव्हा वीरता, कर्मात प्रवृत्त राहण्याची क्षमता, मागं न हटण्याची जिद्द, स्वामित्व वृत्ती, प्रकृतीच्या 3 गुणांना छाटण्याची क्षमता, हे गुण त्याच्या ठिकाणी वाढीस लागतील. तेच कर्म अधिक सूक्ष्म झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी फक्त सात्विक गुणांचंच प्राबल्य राहील आणि मग त्या साधकाच्या ठिकाणी मनाचं नियमन, इंद्रियांचं दमन, एकाग्रता, सरळता, ध्यान, समाधी, ईश्वरीय निर्देश, आस्तिकता इत्यादी ब्रह्मामध्ये प्रवेश देऊ शकणारी क्षमता त्याला प्राप्त होते आणि मग साधकाला ब्राह्मण श्रेणीचा समजलं जातं. ब्राह्मण श्रेणीच्या कर्माची ही सर्वात परमसीमा आहे. हाच साधक जेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतो तेव्हा त्या अंतिम स्थितीत तो स्वतः ना ब्राह्मण राहतो, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र, परंतु दुसऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी तो ब्राह्मण आहे. कर्म एकच असतं, नियत कर्म, आराधना. निरनिराळ्या स्वभाव धर्मानुसार आणि गुणांनुसार या कर्माची 4 भागात वाटणी केली. योगेश्वर श्रीकृष्णांनी केली, अव्यक्त स्थितीत असणाऱ्या महापुरुषानं केली. म्हणून इथं श्रीकृष्ण सांगतात, या कर्माचा जरी करता असलो तरी मी अविनाशी आहे आणि अकर्ता आहे असं तू जाण. असं का? न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. कारण कर्मफलाविषयी माझी आसक्ती नाही. पण कर्मफल म्हणजे काय? श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितलं आहे की यज्ञ ज्यानं पूर्ण होतो त्या क्रियेला कर्म असं म्हणतात.
आणि क्रिया समाप्त झाल्यावर यज्ञ ज्याची रचना करतो त्या ज्ञानामृताचं पान करणारा शाश्वत सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. कर्माचा परिणाम म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याची आसही आता मला नाही, कारण तो माझ्याहून भिन्न नाही. मी अव्यक्त आहे. परमात्म्याची स्थिती मला प्राप्त झालेली आहे. आता ज्यासाठी या कार्यात आसक्ती ठेवू असं आता माझ्यापाशी काही उरलेलं नाही. त्यामुळे कोणतंही कर्म मला बद्ध करू शकत नाही. अशा प्रकारच्या म्हणजे मी अकर्ता, अव्यक्त, आत्मरूप आहे असा मला जो जाणतो, म्हणजेच जो परमात्म्याला प्राप्त करून घेतो, तोही कर्मबद्ध होत नाही. कर्मफल त्याला बद्ध करीत नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. हे अर्जुना, पूर्वी मोक्षाची इच्छा करणाऱ्या महापुरुषांनी अशा प्रकारच्या मला जाणून कर्म केलं. काय जाणून? हेच की कर्माचा परिणाम म्हणजे परमात्म्याशी अभिन्नत्व. असं अभिन्नत्व प्राप्त झाल्यावर त्या परमात्म्याची स्पृहाही राहत नाही आणि त्यामुळे त्याला कर्म बद्ध करीत नाही. श्रीकृष्ण असे आहेत आणि म्हणून त्यांना कर्मे बद्ध करीत नाहीत. आणि त्याच स्तरावरून जर आम्ही भगवंताला जाणलं तर ते कर्म आम्हालाही बद्ध करीत नाही. आता श्रीकृष्ण भगवान, महात्मा, अव्यक्त, योगेश्वर किंवा महायोगेश्वर कोणत्याही स्वरूपात असले तरी ते स्वरूप सर्वांसाठी आहे हे जाणून पूर्वीच्या मुमुक्षु पुरुषांनी, मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषांनी कर्म केलं. आणि म्हणून हे अर्जुना, तू देखील पूर्वीच्या मुमुक्षूंनी परंपरागत केलेलं कर्म कर. हा कल्याणाचा एकमात्र मार्ग आहे. आतापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी कर्म करण्यावर भर दिला, परंतु कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केलं नाही. दुसऱ्या अध्यायात त्यांनी कर्माचं फक्त नाव घेतलं. नंतर त्या कर्माची विशेषता सांगितली की ते साधकाचं जन्म मरणाच्या महान भयापासून रक्षण करतं. नंतर कर्म करताना घ्यायच्या दक्षतेचं वर्णन केलं, परंतु कर्म म्हणजे काय हे मात्र सांगितलं नाही. तिसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्ञानमार्ग आवडो किंवा निष्काम कर्मयोग, कोणत्याही मार्गाचं आचरण केलं तरी कर्म हे तर करावंच लागेल. कर्माचा त्याग केल्यानं कोणी ज्ञानी होत नाही किंवा कर्माचा आरंभ केल्यानं कोणी नैष्कर्मी होत नाही. जे नुसतं हठयोग करून कर्मेंद्रिय फक्त आवरतात ते दांभिक आहेत. त्यासाठी तू मनानं इंद्रियांना वश करून कर्म कर. कोणतं कर्म करावं? तर नियत कर्म करावं. आता हे निर्धारित कर्म कसं असतं? तर त्यांनी सांगितलं की यज्ञाची प्रक्रिया म्हणजे नियत कर्म. पण यज्ञ म्हणजे काय की जो केल्यानं कर्म होतं. त्यावर त्यांनी यज्ञाची उत्पत्ती सांगितली, यज्ञाची विशेषता सांगितली, पण यज्ञ म्हणजे काय ते सांगितलं नाही. इथपर्यंत कर्म म्हणजे काय ते स्पष्ट झालं नाही. आता ते सांगत आहेत की अर्जुना, कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं या बाबतीत ज्ञानी लोकांनाही भ्रम पडतो, तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभा. कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं या बाबतीत बुद्धिमान लोक देखील मोहित झालेले आहेत. तेव्हा मी या कर्माविषयी तुला विस्तारपूर्वक सांगेन, म्हणजे ते जाणल्यानं तू अशुभात मोक्ष्यसे, अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. कर्म ही एकच अशी वस्तू आहे की जी संसार बंधनापासून मुक्ती देऊ शकते. हे कर्म चांगलं जाणून घेण्यासाठी त्यावर पुन्हा भर देऊन श्रीकृष्ण म्हणतात, कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे, अकर्माचं स्वरूपही समजून घेतलं पाहिजे. तसंच विकर्म म्हणजे विकल्प शून्य विशेष कर्म जे आत्मपुरुषांद्वारे होतं ते कर्मही जाणलं पाहिजे.
कारण कर्माचं तत्व समजण्यास फार गहन आहे. काही लोक विकर्माचा अर्थ निषिद्ध कर्म, मन लावून केलं गेलेलं कर्म इत्यादी करतात. वास्तविक इथं वी हा उपसर्ग विशिष्टतेचा द्योतक आहे. परमात्म्याच्या प्राप्तीनंतर महापुरुषांचं कर्म विकल्पशून्य होत असतं. आत्मस्थित, आत्मतृप्त, आत्मकाम महापुरुषांना कर्म करण्यानं त्यांना ना काही लाभ होतो किंवा कर्म करण्याचं सोडून दिलं तर ना त्यांची काही हानी होते. तरीही मागाहून येणाऱ्या लोकांच्या हितासाठी ते कर्म करीत असतात. असं कर्म विकल्पशून्य असतं, विशुद्ध असतं आणि यालाच कर्म विकर्म असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गीतेमध्ये जिथे एखाद्या कार्यासाठी वी हा उपसर्ग लावला गेला तिथं तो विशेषतेचा द्योतक आहे, निकृष्टतेचा नाही. जसं योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियाः. विकर्म म्हणजे अशा प्रकारे विशेष कर्म. कर्म आणि अकर्म ज्यांचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात केलं आहे. जर तिथं कर्म आणि अकर्माचा अर्थ समजला नाही तर मग तो कधीच समजला जाणार नाही. कर्मण्यकर्मयः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत्. कर्म म्हणजे आराधना. ही आराधना करीत असताना ती मी करीत नसून माझ्या ठिकाणी असणारे गुणच ते करवून घेत आहेत. माझ्याकडून करविणारा तो परमदेव आहे हे जो जाणतो आणि कर्मामध्ये अकर्म पाहण्याची ज्याच्यामध्ये क्षमता येते आणि नंतर निरासक्त वृत्तीनं सतत त्याच्याकडून कर्म केलं जातं तेव्हा ते कर्म योग्य प्रकारे होत आहे असं समजावं. असं कर्म करणारा पुरुष सर्व मनुष्यात बुद्धिमान आहे, तोच योगी आहे. तो सर्व कर्मे करणारा आणि योगयुक्त असा महापुरुष आहे. त्याच्याकडून जे कर्म केलं जातं त्यात लेशमात्र त्रुटी राहत नाही. कर्म म्हणजे भजन, कर्म म्हणजे योग साधना आणि ते योग्य प्रकारे संपादन करणं आवश्यक असतं. ते कसं संपादन करावं त्याचं विवेचन याच अध्यायात पुढं केलं आहे. इथं फक्त कर्म आणि अकर्म यांचं विभाजन केलं आहे की ज्यामुळं कर्म करताना साधकाला योग्य दिशा मिळावी आणि साधकाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन मिळावं. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. अर्जुन, यस्य सर्वे समारंभाः, ज्या पुरुषाकडून आरंभिलेलं संपूर्ण कर्म, कर्मात अकर्मता पाहण्याची क्षमता असणाऱ्या पुरुषाची कर्म संपूर्ण असतात, त्यात लेशमात्र त्रुटी नसते हे मागील श्लोकात आपण पाहिलं. कामसंकल्प वर्जिताः, हळूहळू विकसित होऊन इतकं सूक्ष्म होतं की मन भोगेच्छा आणि संकल्प विरहित होतं. भोगेच्छा आणि संकल्प यांचा निरोध होणं म्हणजेच मनावर विजय मिळवणं आहे. म्हणजे कर्म ही एक अशी वस्तू आहे की जी मनाला कामनारहित आणि संकल्प विकल्परहित बनवते. अशा वेळी ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, ज्याला आम्ही जाणत नाही परंतु ज्याला जाणण्यासाठी आम्ही तळमळत असतो, अशा परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. कर्मयोगाचा अशा प्रकारे आचरण करीत प्रत्यक्ष ईश्वराला प्राप्त करणं म्हणजेच ज्ञान होय. आणि या ज्ञानप्राप्तीबरोबरच दग्ध कर्माणम, सर्व कर्म कायमची दग्ध होतात. ज्याला प्राप्त करावयाचं होतं त्याला प्राप्त केल्यानंतर आता त्यापुढं प्राप्त करण्यासारखं दुसरं काहीही नाही, तेव्हा कर्म करीत कोणाचा शोध घेणार. परमेश्वर प्राप्तीनंतर कर्माची आवश्यकताच संपत असते. अशी नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झालेल्या बोधस्वरूप महापुरुषालाच ज्ञानी म्हणतात, पंडित म्हणतात. असा महापुरुष काय करतो, कसा राहतो, याबाबत बोलताना श्रीकृष्ण म्हणतात, त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. अर्जुना, ज्या पुरुषाचा सांसारिक आश्रय संपलेला आहे, म्हणजे जो निराश्रय झालेला असतो, जो परमेश्वराच्या ठिकाणी रत असल्यानं नित्य तृप्त असतो,
ज्यानं कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग केलेला असतो तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुतः काहीच करीत नसतो. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ज्यानं हृदय आणि शरीरावर विजय मिळवला आहे, सर्व प्रकारच्या भोगेच्छांचा ज्यानं त्याग केला आहे, अशा निरीच्छ पुरुषानं शरीर मात्रे करून कर्म केलं तरी वस्तुतः तो काहीच करीत नसतो. त्यामुळं त्याला पाप लागत नाही. तो पूर्णत्वाप्रत पोहोचलेला असल्यानं त्याचं अधःपतन होत नाही. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. सहजगत्या जे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, सुखदुःख, रागद्वेष आणि हर्ष शोकादी द्वंद्वाच्या जो पलीकडे गेला आहे, विमत्सरहा जो मत्सररहित आहे, यशापयशाविषयी समभाव ठेवतो, अशा पुरुषानं कर्म केली तरी देखील त्याला बद्धकारक नसतात. जी त्याला प्राप्त करावयाची होती ती सिद्धी, ती आता त्याच्यापासून भिन्न राहिली नाही आणि ती आता त्याच्यापासून कधी अलगही होणार नाही. त्यामुळे त्याला असिद्धीचं भय उरलेलं नाही. अशा प्रकारचा सिद्ध पुरुष कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी म्हणजे यशापयशाविषयी उदासीन असतो. दोहोंविषयी ज्याची वृत्ती सारखीच असते असा पुरुष कर्मे करून देखील बद्ध होत नाही. त्याचं हे कर्म कशा प्रकारचं असतं तर ते नियत कर्म असतं. हीच गोष्ट पुन्हा सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. अर्जुना, यज्ञायाचरतः कर्म, यज्ञाकरता केलेलं आचरण म्हणजे कर्म आहे आणि ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे ज्ञान होय. या यज्ञाचं आचरण करून ईश्वराचा साक्षात्कार प्राप्त करून घेणारा महापुरुष ज्ञानामध्ये म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असतो. विषय वासना आणि कर्मफलाच्या आसक्तीपासून तो अलिप्त असतो, तो मुक्त झालेला असतो. अशा महापुरुषाची कर्म त्याच्याच ठिकाणी विलीन होतात. त्याच्या या कर्मापासून काहीही फल किंवा परिणाम उत्पन्न होत नाही, कारण कर्माचं फल जो परमात्मा आता त्याच्यापासून भिन्न राहिलेला नसतो. पुरुषाला कर्म करण्याची काही आवश्यकताच नसते, तरीही लोकसंग्रहासाठी तो कर्म करीत असतो, परंतु तरीही त्या कर्मापासून अलिप्तच असतो. कर्म करून त्यापासून तो अलिप्त कसा राहतो यावर श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. असा मुक्त पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म असतं. ज्याची तो आहुती देतो ते ब्रह्म. ज्या अग्नीत आहुती देतो तो अग्नीही ब्रह्मच असतो. तसंच स्वतः आहुती देणारा महापुरुषही ब्रह्मच आहे आणि तो ज्या प्रत जाणार तेही ब्रह्मच असतं. कारण ब्रह्म कर्म समाधिना, ज्याचं कर्म ब्रह्मस्पर्श झाल्यानं समाधिस्थ झालं आहे, ब्रह्मात विलीन झाला आहे, अशा महापुरुषाला जे प्राप्त करावयाचं असतं तेही ब्रह्मच असतं. त्यामुळं तो जरी लोकसंग्रहासाठी कर्म करीत असला तरी तो त्या कर्माचा कर्ता धर्ता असत नाही. ज्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त झाली त्यांचं हे लक्षण झालं. आता इथून पुढं यज्ञ म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. दैवमेवापरे यज्ञं योगिनः
पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञम् यज्ञेनैवोपजुह्वति। या आधीच्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्णानं परमात्मस्थित महापुरुषाच्या यज्ञाचं निरूपण केलं आहे. परंतु जे योगी अद्याप त्या परमस्थितीप्रत पोहोचले नाहीत, ज्यांनी नुकताच हा मार्ग आक्रमण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी कुठून आरंभ करावा? यावर श्रीकृष्ण म्हणतात की दुसरे योगी दैवयज्ञाची उपासना करतात, म्हणजे दैवी संपदांना हृदयात बलवान करण्याच्या हेतूनं, म्हणजेच आत्मसुखाच्या हेतूनं यज्ञ करतात. कारण ब्रह्मांनच सांगितलं आहे की या यज्ञाद्वारे तुम्ही देवतांची उन्नती करा. तुमच्या हृदयात जो जो दैवी संपदा निर्माण होईल तो तुमची प्रगती होईल आणि मग क्रमशः परस्परांची उन्नती करत परमश्रेय प्राप्त होईल. म्हणजे हृदय देशात दैवी संपदांना बलवान बनवणं हाच योगमार्गाला प्रारंभ करणाऱ्या योग्यांचा यज्ञ आहे. या दैवी संपत्तीचं वर्णन श्रीकृष्णांनी 16व्या अध्यायातील पहिल्या 3 श्लोकांमध्ये केलं आहे. त्या दैवी सद्गुणांना महत्त्वपूर्ण कर्तव्य समजून त्यांची उन्नती करीत, त्यांचं योग्य आचरण करीत परमश्रेयाप्रत योगी जाऊ शकतो. इथं तीच गोष्ट अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तुला दैवी संपत्ती प्राप्त झालेली असल्यानं तू वृथा शोक करू नकोस, कारण ही दैवी संपदा मनुष्याच्या परमकल्याणासाठीच असते आणि त्यामुळं या संपदेद्वारा तू माझ्यात निवास करून राहशील, माझं शाश्वत स्वरूप प्राप्त करशील आणि मग अधम योनीचं कारण असणाऱ्या आसुरी संपत्तीचं हवन होऊ लागेल. म्हणून हा यज्ञ आहे आणि इथूनच आरंभ होत असतो. दुसरे योगी ब्रह्माग्नौ परब्रह्म परमात्मा रूप अग्नीमध्ये यज्ञाद्वारेच यज्ञाचं अनुष्ठान करतात. श्रीकृष्णांनी पुढे सांगितलं की या शरीरात अधियज्ञ मी आहे. यज्ञ ज्यात विलय पावतात तो यज्ञाचा अधिष्ठाता पुरुष मी आहे. श्रीकृष्ण एक योगी होते, ते सद्गुरू होते. याप्रमाणे दुसरे योगी ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञ म्हणजे यज्ञरूप सद्गुरूला उद्देश बनवून यज्ञाचं अनुष्ठान करतात. सारांश, सद्गुरूच्या स्वरूपाचं ध्यान करतात. श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अन्य योगीजन श्रोत्रादी म्हणजे श्रोत, नेत्र, त्वचा, जिव्हा, नासिका अशा इंद्रियांचं संयमरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजेच इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आवरून त्यांचं नियमन करतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये घातलेली प्रत्येक वस्तू जळून भस्मसात होते, त्याप्रमाणे संयमरूपी अग्नीत काम, क्रोधादी विकार दग्ध होतात. दुसरे योगी शब्दादी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध इत्यादी विषयांचं इंद्रियरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजेच त्यांना साधनामय बनवतात. साधकाला या संसारात राहून आराधना करावयाची असते. सांसारिक लोकांचे बरे वाईट शब्द त्याच्या कानावर आदळत असतात, परंतु विषयोत्तेजक शब्द कानावर पडताच साधक त्यांच्या आशयास वैराग्य सहाय्य आणि वैराग्य उत्तेजक अशा भावामध्ये बदलून इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्यांची आहुती देतो. अर्जुनाचंच एक उदाहरण घ्या. एकदा तो आपल्या चिंतनात मग्न होता. एकदम त्याच्या कानावर संगीताचे मादक स्वर पडले. त्यानं वर मान करून पाहिलं. तो पुढे उर्वशी उभी होती. उर्वशी ही एक वेश्या होती. अत्यंत लावण्यवती होती. तिचं रूप बघून सर्व मुग्ध व्हायचे, परंतु अर्जुनानं आपल्या स्नेहार्द्र दृष्टीनं तिच्यात मातृरूप पाहिलं. म्हणजे त्या मादक सुरांनी निर्माण झालेले विकार असे विलीन पावले, इंद्रियांच्या अंतरंगातच समाविष्ट होऊन गेले. इथं इंद्रिय हाच जणू एक अग्नी आहे आणि अग्नीमध्ये टाकलेली वस्तू जशी भस्मसात होऊन जाते, त्या प्रकारे आशय बदलून त्या इष्टानुरूप बनवल्यानं विषयोत्तेजक रूप, रसगंध, स्पर्श आणि शब्दही भस्म होऊन जातात. ते साधकावर कोणताही दुष्परिणाम करू शकत नाहीत. साधक या शब्दादिकांमध्ये रस घेत नाही, त्यांना ग्रहण करीत नाही. सर्वाणि इंद्रियकर्माणि
प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. आतापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्या यज्ञाची चर्चा केली त्या यज्ञात प्रथम दैवी संपत्ती प्राप्त केली जाते, इंद्रियांचा संयम केला जातो. विषयोत्तेजक शब्द कानावर आदळले तरी त्यांचा आशय बदलून त्या उत्तेजक शब्दांपासून बचाव केला जातो. यापेक्षा उन्नत अवस्था असणारे दुसरे योगी इंद्रियांची आणि प्राणांची सर्व कर्मे ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी अग्नीत हवन करतात. जेव्हा संयम आज्ञाबरोबर तद्रूप होतो तेव्हा प्राण आणि इंद्रियांची सर्व कर्म शांत होतात. अशा वेळी विषयांना उद्दीप्त करणाऱ्या आणि परमात्म्याच्या ठिकाणी प्रवृत्ती देणाऱ्या दोन्ही गोष्टी आत्मसात केल्या जातात आणि ते परमात्म्याच्या स्थितीप्रत जातात. परमात्म्याशी ते तद्रूप होतात. हीच यज्ञाची परमसीमा होय. ज्या परमतत्वाला प्राप्त करावयाचं होतं ते प्राप्त झाल्यानंतर काही शिल्लक उरतच नाही. पुढील श्लोकात यज्ञाबद्दल अधिक विवेचन करताना म्हणतात, द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्य यज्ञ करतात म्हणजे महापुरुषांच्या सेवेमध्ये पत्रपुष्प अर्पण करतात. त्यांच्या सेवेमध्ये आपल्या जवळील संपत्तीचं विविध दानरूपानं यजन करतात. श्रीकृष्ण म्हणतात की भक्तिभावानं पत्रपुष्प जल फल म्हणजे जे देतील ते मी सेवन करतो आणि त्या देणाऱ्याचं कल्याण करतो. हा एक प्रकारचा यज्ञच आहे. आपल्या दानानं इतरांची सेवा करून अनेक आत्म्यांना आनंद देणं आणि मार्ग चुकलेल्याला आत्मपथाच्या मार्गावर आणणं हाही द्रव्य यज्ञच होय. याच प्रकारे काही पुरुष तपोयज्ञ करतात. स्वधर्माचं पालन करीत असताना आपली अधिक उन्नती व्हावी या हेतूनं अनेक प्रकारच्या तपोरूप क्रियांचं आचरण करणं म्हणजे तपोयज्ञ होय. मनुष्याच्या स्वभावजन्य क्षमतेनुसार इंद्रियांकडून नानाविध कडक व्रतांचे आचरण करवले जाते. या मार्गावर प्राथमिक श्रेणीचा साधक सेवेद्वारा, वैश्य दैवी संपत्तीच्या संग्रहाद्वारा, क्षत्रिय कामक्रोधादी विकारांचे उन्मूलनद्वारा आणि ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवण्याच्या क्षमतेद्वारा इंद्रियांकडून आचरण करून घेतात, म्हणजेच तपोरूप क्रिया करून घेतात. कोणत्याही प्रकारचे तपाचरण केले तरी सर्वांना सारखेच परिश्रम पडतात. वास्तवात यज्ञ एकच असतो. साधकाची जशी स्थिती किंवा क्षमता त्याप्रमाणे उच्च नीच श्रेणीमध्ये तो फिरत असतो. पूज्य महाराजश्री म्हणत की मनासहित इंद्रिये आणि शरीर यांच्याकडून लक्ष्याला अनुरूप असं तपाचरण करवून घेणं म्हणजेच तप होय. ते दूर जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचे नियमन करून त्यांच्याकडून तपाचरण करून घ्या. तर काही साधक योगयज्ञाचं आचरण करतात. आत्म्याला प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्यामध्ये तद्रूप करणं, आत्म्याचं परमात्म्याचं मिलन घडवून आणणं म्हणजे योग होय. 6व्या अध्यायात योगाला द्रष्टव्य असं म्हटलं आहे. साधारणतः 2 वस्तूंचं मिलन म्हणजे योग. मग कागदाला लेखणी मिळाली किंवा टेबलाला थाळी मिळाली म्हणजे योग झाला का? नाही. हे तर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले पदार्थ आहेत. प्रकृतीमध्ये असणारा आत्मा आपलं शाश्वत रूप जे परमात्मा त्यात प्रवेश मिळवतो तेव्हा प्रकृतीच पुरुषामध्ये विलीन होते. यालाच योग म्हणतात. अनेक साधक या योगाचं आचरण करताना शम दम इत्यादी नियमांचं सहाय्य घेतात. त्यांच्या या आचरणाला योगयज्ञ असं म्हणतात. योगयज्ञ करणारे तसंच अहिंसादी तीक्ष्ण व्रत करणारा यत्नशील पुरुष स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च स्वतःचं स्वस्वरूपांचं अध्ययज्ञ करणारा ज्ञानयज्ञाचा करता असतो. इथं योगाच्या अष्टांगांना म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना अहिंसादी तीक्ष्ण व्रत म्हणून म्हटलं आहे. अनेक लोक स्वाध्याय करतात. पुस्तक वाचणं म्हणजे स्वाध्यायाची पहिली पायरी आहे. परंतु शुद्ध स्वाध्याय म्हणजे स्वतःचं अध्ययन, ज्यात स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती असते. त्यामुळं साक्षात्कार होतो आणि हेच खरं ज्ञान असतं.
अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा. अनेक योगी अपान वायूच्या ठिकाणी प्राणवायूचं हवन करतात, म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात, आणि प्राणवायूच्या ठिकाणी अपान वायूचं यजन करतात, म्हणजे रेचक नावाचा प्राणायाम करतात. यामुळे सूक्ष्म अवस्था प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर योगीजन प्राण आणि अपान दोन्ही वायूंचा निरोध करून प्राणायामात ते तल्लीन होतात. श्रीकृष्ण ज्याला प्राण अपान म्हणतात त्यालाच महात्मा बुद्ध अनापान असं म्हणतात. यालाच त्यांनी श्वास प्रश्वास असंही म्हटलं आहे. ज्याला आत ओढलं जातं त्याला प्राणवायू म्हणतात आणि ज्याला बाहेर सोडलं जातं त्याला अपान वायू म्हणतात. योग्यांच्या अनुभूतीनुसार श्वास घेताना वातावरणातील संस्कारही त्याच्याबरोबर आत जातात आणि प्रश्वासाबरोबर आतील बरे वाईट विचार बाहेर टाकले जातात. परंतु वातावरणातील संस्कार ग्रहण न करणं म्हणजेच प्राणांचं हवन करणं होय, आणि आतल्या विचारांचं स्फुरण होऊ न देणं म्हणजे अपान वायूचं हवन करणं होय. जेव्हा अशा प्रकारे प्राण अपानाचं योगी हवन करतो तेव्हा प्राण आणि अपान यांची गती सम होते आणि प्राणांचा याम म्हणजेच निरोध केला जातो. यालाच प्राणायाम असं म्हणतात. हीच मनाची विजितावस्था आहे. प्राणांचं थांबणं आणि मनाचं थांबणं एकच गोष्ट आहे. प्रत्येक महापुरुषानं यावर विचार केलेला आहे. वेदांमध्येही याचा उल्लेख आहे. ऋग्वेद आणि अथर्ववेदात म्हटलंय, चत्वारी वाक् पारमितापदानी. पूज्य महाराज श्री म्हणत, एकाच नामाचा वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा चतुर्विध वाणीमध्ये जप केला जातो. जी व्यक्त होते तिला वैखरी असं म्हणतात. यामध्ये भगवंताच्या नामाचा जप किंवा उच्चारण अशा प्रकारे केले जातं की ते आपणही ऐकू शकू आणि बाहेरचाही ऐकू शकेल. मध्यमा म्हणजे मध्यम स्वरात केलेला जप, जो जप फक्त आपण ऐकू शकतो. बाजूला बसलेली व्यक्तीही तो ऐकू शकत नाही. हा उच्चार किंवा हा जप कंठामधून होत असतो. हळूहळू या नामजपाची एक लय बनते आणि मग ती लय सुरूच राहते. साधना आणखी सूक्ष्म झाल्यावर पश्यंती म्हणजे नाम पाहण्याची अवस्था प्राप्त होते. मग नाम जपलं जात नाही, ते श्वासातच तद्रूप होतं, एकजीव बनून श्वासात मिसळून जातं. मग मनाला द्रष्टा बनवून उभं करा आणि बघत राहा की श्वास म्हणतो काय, श्वास येतो केव्हा, तो बाहेर पडतो केव्हा. महापुरुषांचं असं म्हणणं आहे की हा श्वास ईश्वर नामाशिवाय दुसरं काही सांगत नाही. साधक ईश्वर नामाचा जप करीत नाही तर त्या जपातून नामजपाची धून ऐकून राहतो. श्वासाकडे नुसता पाहत राहतो. म्हणून नामजपाच्या या श्रेणीला पश्यंती असं म्हणतात. पश्यंतीमध्ये मनाला द्रष्ट्याच्या रूपात उभं करावं लागतं. परंतु साधना अधिक उन्नत किंवा सूक्ष्म झाल्यावर ऐकण्याचे प्रयासही करावे लागत नाहीत. शरीराच्या अणुरेणूमध्ये रंध्रारंध्रामध्ये ईश्वर नाम भरलं गेलं की ते आपोआप ऐकायला येईल. जपैन जपावई अपनैसे आवई. स्वतः जपू नका, मनाला ऐकण्याचे प्रयास देऊ नका. जप अविरत सुरूच राहील. यालाच अजपा असंही म्हणतात. जपाला प्रारंभ न करणं म्हणजे अजपा नव्हे. जर जप करायला प्रारंभच केला नाही तर जप नावाची कोणती वस्तूच त्याच्याजवळ राहणार नाही. अजपा म्हणजे आम्ही त्याचा जप केला नाही तरी जप आमची साथ सोडत नाही, तो अविरत सुरूच असतो. शरीराच्या रोमारोमात नामजप अखंड सुरू असतो, प्रवाहासारखा निरंतर सतत. या स्वाभाविक जपालाच अजपा असं म्हणतात आणि हाच परावाणीचा जप होय. या जपामुळे साधकाला प्रकृतीमधून परमतत्व परमात्म्याकडे प्रवेश मिळत असतो. अशी ही परमात्म्यात प्रवेश मिळवून देणारी वाणी आहे. तिच्यानंतर वाणीमध्ये कोणतंही परिवर्तन होत नाही, कारण परमात्म्याचं दर्शन घडवून त्या परमतत्वातच ती विलीन होते आणि म्हणूनच तिला परा असं म्हटलं आहे. मन श्वासाबरोबर जोडलेलं असतं. जेव्हा श्वासावरच केवळ दृष्टी असते, श्वासामध्ये नाम तद्रूप होतं, तेव्हा आतून ना कसल्या विचार विकल्पांचं स्फुरण होतं, ना बाह्य वातावरणातील संस्कार आत प्रवेश करतो. हीच मनाची विजितावस्था आहे. हेच मनावर विजय प्राप्त करणं होय. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यावर यज्ञाचा परिणाम दिसून येतो.
नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. दुसरे नियमित आहार घेणारे योगीजन प्राणांचं प्राणाच्या ठिकाणी हवन करतात, म्हणजे प्राणांनीच प्राणाचा लय करतात. पूज्य महाराजश्री म्हणत असत की योग्याचा आहार, आसन आणि निद्रा ही दृढ असली पाहिजे, म्हणजेच नियमित असली पाहिजे. त्या योग्याच्या ताब्यात असल्या पाहिजेत. योग्याचं त्यावर नियंत्रण असलं पाहिजे. आहार विहारावर अशा प्रकारचं नियंत्रण असणं खूप आवश्यक असतं. असेच योगी प्राणांचं प्राणाच्या ठिकाणी हवन करतात, म्हणजे श्वास घेण्यावरच लक्ष केंद्रित करतात. ते प्रश्वासावर ध्यान केंद्रित करीत नाहीत. प्रत्येक श्वासागणिक ते ओम शिवाय, ओंकार ध्वनीशिवाय दुसरं काही ऐकतच नाहीत. अशा प्रकारे यज्ञाच्या द्वारा ज्यांचं पाप नष्ट झालं आहे ते सर्व साधक यज्ञ जाणणारे असतात. यज्ञाच्या निर्दिष्ट विधीपैकी कोठूनही ते विधी ते करू शकतात, कारण ते सर्व यज्ञ जाणणारे आहेत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञशिष्टा मृतभुज, यज्ञ करून जे शेष राहतं तेच अमृत असतं, आणि ते जाणून घेणं म्हणजेच ज्ञान होय. ते ज्ञानामृत सेवन करणारे योगीजन यान्ति ब्रह्म सनातनम, शाश्वत सनातन ब्रह्माप्रत पावतात. यज्ञ ही एक अशी वस्तू आहे की जी पूर्ण होताच सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश देते. समजा यज्ञ केला नाही तर काय होईल? श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञ न करणाऱ्याला मनुष्य लोक सुद्धा सुलभतेनं प्राप्त होत नाही, मग परलोक प्राप्ती कुठून होणार? अशा मनुष्याला तीर्थक योनीच बरोबर आहे. तेव्हा ज्ञानामृत आणि परमपदाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्य मात्राला यज्ञ करणं अत्यंत आवश्यक आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे. असे पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून सांगितले गेले आहेत आणि ब्रह्ममुखातून त्यांचा विस्तार झालेला आहे. परब्रह्म्याच्या प्राप्तीनंतर महापुरुषांच्या शरीराला स्वतः परब्रह्म धारण करत असतं. अशा प्रकारे ब्रह्माशी एकरूप झालेल्या त्या महापुरुषांची बुद्धी यंत्रवत बनत असते. त्यांच्याद्वारे ब्रह्मच बोलत असतं. त्यांच्या वाणीमधूनच यज्ञाचा विस्तार झालेला आहे. हे सर्व कर्म तू कर्मजान विद्धी, कर्मापासून उत्पन्न झालेला आहे हे जाणून घे. यापूर्वीही श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की यज्ञ कर्म समुद्भवः, यज्ञ अशा प्रकारे कर्माने संपादन झालेले आहेत हे तू जाणून घेतल्यानंतर या आधीच्या श्लोकात सांगितलं होतं की यज्ञानं ज्यांचं पाप नष्ट झालं आहे तेच यज्ञाला यथार्थपणे जाणत असतात. हे अर्जुना, तू विमोक्ष्यसे, या संसार बंधनापासून मुक्त होशील. इथं योगेश्वर श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केलं आहे की यज्ञाची पूर्ती ज्या विधींनी, कृतींनी, क्रियांनी होते ती कृती किंवा क्रिया म्हणजे कर्म होय. दैवी संपत्तीची प्राप्ती, सद्गुरूचं ध्यान, इंद्रियांचा संयम, श्वासात प्रश्वासाचं हवन, प्रश्वासाचं श्वासात हवन, या गोष्टी प्राण अपान यांचा निरोध केल्यानंच साधत असतात. नोकरी, व्यापार किंवा राजनीतीत रस घेण्यानं हे साधत नाही. यज्ञ ही अशी क्रिया आहे की पूर्ण होताच तत्क्षणी परब्रह्मामध्ये प्रवेश देते. कोणत्याही बाह्य कार्यापासून तत्क्षणी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळत नाही. जर तसा प्रवेश मिळत असेल तर तुम्ही अवश्य तशी बाह्य कर्म करा. वास्तविक या सर्व क्रिया म्हणजे यज्ञचिंतनाच्या अंतःक्रिया आहेत, ज्यामुळे आराध्य देवतेचं दर्शन होतं. त्या आराधनेचं ते चित्रण आहे. यज्ञ म्हणजे आराध्य देवतेपर्यंत पोहोचण्याची निर्धारित प्रक्रिया आहे. श्वास प्रश्वास, प्राणायाम इत्यादी अंतःक्रियांनी यज्ञ केला जातो. ती कार्यप्रणाली म्हणजेच कर्म होय, आणि कर्माचा शुद्ध अर्थ आहे आराधना, चिंतन. साधारणतः लोकांना असं वाटत असतं
की आपण जे जे करतो ते सर्व कर्म असतं आणि फलेच्छारहित कोणतंही काम करणं म्हणजे कर्मयोग होय. अधिक फायद्यासाठी विदेशी वस्त्रांची विक्री करणं म्हणजे कोणाला ते सकाम कर्म वाटतं, पण देशसेवेसाठी जर स्वदेशी वस्त्रांची विक्री केली तर त्यांना ते निष्काम कर्म वाटतं. किंवा निष्ठापूर्वक नोकरी करणं, लाभहानीचा विचार न करता व्यापार करणं म्हणजे कोणाला निष्काम कर्म केल्यासारखं वाटतं. त्यांना हा निष्काम कर्मयोग वाटतो. जय पराजयाच्या भावनेतून मुक्त होऊन युद्ध करणं किंवा निवडणूक लढणं म्हणजे निष्काम कर्म करून आपण निष्काम कर्मयोगी झालो आहोत असं अनेक जण समजतात. वास्तविक असं काहीही नाही. याला निष्काम कर्म म्हणत नाहीत. योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की निर्धारित क्रिया किंवा कृती म्हणजे कर्म. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नंदन. त्यांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू निर्धारित कर्म कर. यज्ञासाठी केलेली जी प्रक्रिया, जी कृती, ते कर्म आहे. आणि यज्ञ म्हणजे काय ते स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की श्वास प्रश्वासाचं हवन, इंद्रियांचा संयम, यज्ञस्वरूप महापुरुषाचं ध्यान, प्राणायाम, प्राणांचा निरोध करून त्या परमात्म्याच्या ठिकाणी विलीन होणं म्हणजे यज्ञ. हा यज्ञ जे करतात त्यांची कृती किंवा त्यांची ती क्रिया म्हणजे कर्म होय. संपूर्ण गीतेत एकाही श्लोकात सांसारिक कार्य व्यापाराचं समर्थन केलेलं नाही. साधारणतः यज्ञ म्हटलं की एक होमकुंड तयार करून त्यात तीळ, जव, तूप इत्यादी सामग्री घेऊन स्वाहा म्हणून अर्पण केली जाते. पण हा खरा यज्ञ नव्हे. हे तर साधकासाठी उलट संकट आहे. श्रीकृष्णांनी अनेकदा सांगितलेला द्रव्य यज्ञ वेगळा आहे. पशुबली, वस्तुदाह इत्यादी गोष्टींशी त्या द्रव्य यज्ञाचा काही संबंध नाही. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे अर्जुना, द्रव्यांनी सिद्ध होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ, ज्याचा परिणाम ज्ञान किंवा साक्षात्कार आहे, यज्ञ ज्याची सृष्टी आहे, त्या अमृत तत्वाला जाणणं म्हणजेच ज्ञान होय. असा यज्ञ श्रेयस्कर आहे, परमकल्याणकारी आहे. संपूर्ण कर्म ज्ञानात विलीन होऊन जातं. परिसमाप्यते, ज्ञानात समाहित होऊन जातं. ज्ञान ही यज्ञाची पराकाष्ठा आहे. तत्पश्चात कर्म केल्यानं ना काही लाभ होतो किंवा न केल्यानं ना काही नुकसान होत असतं. या प्रकारे भौतिक द्रव्यांनी होणारे यज्ञ हे यज्ञच असतात, परंतु त्या ज्ञानयज्ञाच्या तुलनेत की ज्या यज्ञाचा परिणाम हा साक्षात्कार असतो, अत्यंत कमी प्रतीचे असतात. अशा भौतिक द्रव्यांनी सिद्ध अशा शेकडो यज्ञवेदी तुम्ही बसवल्यात, त्यात रुपयांचं हवन केलं, चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च केलेत, साधू संत आणि महापुरुषांच्या सेवेसाठी मुक्त असताना पैसे खर्च केलेत, तरी त्या ज्ञानयज्ञाच्या तुलनेत हे यज्ञ कमी प्रतीचे आहेत. वास्तविक यज्ञ हा श्वास प्रश्वासाचा असतो, इंद्रियांच्या संयमाचा असतो, मनाच्या निरोधाचा, नियमनाचा असतो. श्रीकृष्णांनी सांगितलेला हा यज्ञ कसा प्राप्त केला जाईल? तो मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये की पुस्तकात मिळेल? तो तीर्थयात्रेत मिळेल की तीर्थक्षेत्री स्नान केल्यानं मिळेल? श्रीकृष्ण म्हणतात नाही. तो अशा प्रकारे प्राप्त होणार नाही. त्याचा तर एकच स्रोत आहे आणि तो म्हणजे परमतत्वाच्या ठिकाणी स्थित असणारा तत्वस्थित महापुरुष. आणि म्हणून तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. यासाठी हे अर्जुना, तू तत्वदर्शी महापुरुषाच्या जवळ जाऊन त्याला अत्यंत विनम्रपणे नमस्कार करून, अहंकाराचा त्याग करून, त्याला शरण जाऊन, दंडवत घालून, त्याची चांगल्या प्रकारे सेवा करून, त्याला निष्कपट भावानं प्रश्न करून त्याच्या ज्ञानाला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. ते तत्वदर्शी ज्ञानयोगी तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील, तुला साधनेचा योग्य मार्ग दाखवतील. योगीजनांची समर्पित भावांनी सेवा केल्यानंतरच हे ज्ञान शिकण्याची, ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होत असते.
तत्वदर्शी महापुरुष परमतत्व परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवून आणणारे आहेत. ते यज्ञाचे सर्व विधी विशेष जाणणारे असते, तर ज्ञानयोग्यांची तत्वदर्शी महापुरुषांची आवश्यकताच कशाला भासली असती. वास्तविक अर्जुन प्रत्यक्ष भगवंतांच्या समोर तर उभा होता, मग भगवंत त्याला तत्वदर्शी योग्याकडे तू जा असं का सांगत आहेत. श्रीकृष्ण स्वतः एक योगी होते, मग त्यांनी अर्जुनाला असं का सांगितलं. कारण आज अर्जुन माझ्या पुढे उभा आहे, परंतु भविष्यात जर अर्जुनासारखाच कोणा अनुरागी भक्ताला संभ्रम निर्माण झाला तर त्याला असं वाटता कामा नये की श्रीकृष्ण तर निघून गेले, आता मी कोणाकडे जाऊ, कुणाला शरण जाऊ. म्हणून श्रीकृष्णांनी इथं स्पष्ट केलं की तू परमतत्व जाणणाऱ्या योग्याकडं म्हणजेच तत्ववेत्याकडं तू जा. तो ज्ञानयोगी तुला उपदेश करेल आणि मग यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. आत्मज्ञानी अशा महापुरुषाकडून तुला हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू असा परत कधीही मोहात पडणार नाहीस. त्या ज्ञानप्राप्तीनंतर संपूर्ण प्राणिमात्रांना तू स्वतःच्या ठायी पाहशील. म्हणजेच सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे किंवा आपल्याच आत्म्याचा अंश सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे हे तू पाहशील आणि जाणशील. जेव्हा सर्वत्र एकच आत्मस्वरूप पाहण्याची क्षमता किंवा सामर्थ्य तुला प्राप्त होईल तेव्हाच तू माझ्यामध्ये प्रवेश करशील आणि मग तुला कळेल की सर्व जीव माझेच अंश आहेत, ते माझ्यात आहेत आणि ते माझेच आहेत. या प्रकारे परमात्म्याला जर प्राप्त करावयाचं असेल तर तत्वस्थित महापुरुषांना शरण गेलं पाहिजे. त्यांच्याद्वाराच ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. आणि म्हणून श्रीकृष्ण सांगत आहेत की ज्ञानासंबंधी धर्म आणि शाश्वत सत्यासंबंधी काही शंका असतील तर साधकानं तत्वदर्शी ज्ञानयोग्यांनाच विचारावं, त्यांचंच मार्गदर्शन घ्यावं, त्यांनाच शरण जावं. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. अरे अर्जुना, सर्व पातक्याहून अधिक पातकी असलास, अत्यंत पापी असलास तरी ज्ञानाच्या अंगी इतकं सामर्थ्य आहे की त्या ज्ञाननौकेनं तू सर्व पातकं तरून जाशील. याचा अर्थ असा नव्हे की आपण कितीही भयंकर पातकं केली तरी कधीही तरून जाऊ शकू. श्रीकृष्णांच्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कोणत्याही साधकानं असा गैरसमज करून घेऊ नये की मी अत्यंत पापी आहे, मी हा सागर पार करू शकणार नाही. म्हणून श्रीकृष्ण साधकांना प्रोत्साहन आणि आश्वासन देत आहेत की तुम्ही जरी पापांचे आगर असलात, पापाचा महासागर असलात तरी देखील परमतत्वस्थित महापुरुषानं दिलेल्या ज्ञानरूपी नौकेनं तुम्ही निश्चितपणे सर्व पातकं पार करून जाऊ शकाल. पण कशा प्रकारे? यथैधांसि समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्जुना, ज्या प्रकारे प्रज्वलित झालेला अग्नी जसा काष्ठांचं भस्म करून टाकतो तशाच प्रकारे ज्ञानरूप अग्नी सर्व भौतिक किंवा प्राकृत कर्म जाळून भस्मसात करून टाकतो. आत्मदर्शी महापुरुषांकडून मिळालेलं यज्ञाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचं प्रवेशद्वार नव्हे. हे ज्ञान म्हणजे साक्षात्काराच्या पराकाष्ठेचं चित्रण आहे की ज्यात प्रथम भौतिक कर्म भस्म होतात आणि मग परमात्म्याच्या प्राप्तीबरोबर चिंतन कर्मांचाही त्यातच विलय होतो. ज्याला प्राप्त करावयाचं होतं त्या परमतत्वाला प्राप्त केल्यानंतर आता कोणाचं चिंतन करायचं आणि कोणाला शोधत भटकायचं. असा साक्षात्कारी ज्ञानयोगी आपल्या सर्व शुभाशुभ कर्मांचा अंत आणीत असतो, ती समाप्त करीत असतो. परंतु हा साक्षात्कार कुठं होईल? बाहेर होईल की आत? यावर श्रीकृष्ण म्हणतात, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति। या जगात ज्ञानासारखी पवित्र करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही. योगाच्या परिपक्व अवस्थेत म्हणजे प्रारंभी नाही, तू स्वतः या ज्ञानाचा साक्षात्कार स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी तुझ्या हृदयदेशी अनुभवू शकशील, प्राप्त करू शकशील. हा अनुभव तुला तुझ्या अंतरंगातच घेता येईल, बाहेर घेता येणार नाही. परंतु या ज्ञानप्राप्तीसाठी कोणती योग्यता आवश्यक असते? योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। जो श्रद्धावान आहे, तत्पर आहे आणि जितेंद्रिय आहे, अशा पुरुषाला ज्ञान प्राप्त होत असतं. जर भावपूर्व श्रद्धापूर्व जिज्ञासा नसेल तर ज्ञानयोगापाशी जाऊनही साधकाला ज्ञान प्राप्त होत नाही. अर्थात केवळ श्रद्धा असून भागत नाही, कारण श्रद्धावान नेहमीच कठीण परिश्रम करणारा, दृढ प्रयत्नशील असतोच असं नाही. तेव्हा श्रद्धेबरोबरच तो ज्ञान प्राप्त करण्याबाबत अत्यंत तत्पर असला पाहिजे. म्हणजेच महापुरुषानं निर्दिष्ट केलेल्या ज्ञानपथावर तत्परतेनं त्यानं चाललं पाहिजे, तशी जिद्द त्याच्याजवळ असली पाहिजे. याबरोबरच इंद्रियांचा संयम करणंही त्याला अवगत असलं पाहिजे. जो कामवासनांपासून विरक्त झालेला नाही त्याला साक्षात्कार किंवा ज्ञानप्राप्ती प्राप्त करून घेणं कठीण आहे. जो अत्यंत श्रद्धावान आहे, आचरणात तत्पर आहे आणि जो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो, असा मुमुक्षूच ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. असं आत्मज्ञान प्राप्त झाल्याबरोबर त्याला परमशांतीही लगेच प्राप्त होते. यानंतर प्राप्त करण्याजोगं दुसरं काहीही त्याच्याजवळ शिल्लक राहत नाही. हीच परम आध्यात्मिक अंतिम शांती आहे. तो यानंतर मात्र कधीही अशांत किंवा अस्वस्थ बनत नाही. आणि जिथं ही श्रद्धा असत नाही तिथं अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. जो ज्ञानहीन आहे, म्हणजे यज्ञाच्या विधिविशेषतेबद्दल जो अनभिज्ञ आहे, जो अश्रद्ध आहे, तसंच जो अत्यंत संशयखोर आहे, असा पुरुष परमार्थ पथापासून च्यूत होतो, त्याचं अधःपतन होतं, तो अधोगतीला जातो. त्यातूनही जो संशयखोर आहे त्याला ना इहलोक मिळतो, ना परलोक, ना कसलं सुख. तेव्हा साधकानं ज्ञानयोगी महापुरुषाजवळ जाऊन या मार्गावरील सर्व संशयाचं निराकरण करून घेतलं पाहिजे. नाहीतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही. मग हे आत्मज्ञान कोण प्राप्त करू शकतो? योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, योगद्वारा ज्यानं आपली कर्म म्हणजे कर्मबंधनं नष्ट केली आहेत, परमात्म्याच्या दिव्य ज्ञानानं ज्याचे संशय संपूर्ण नष्ट झाले आहेत, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बद्ध करीत नाहीत. योगद्वाराच कर्मांचं शमन होईल, कर्मबंधनं नष्ट होतील आणि परमात्म्याच्या दिव्य ज्ञानानंच संशय नष्ट होईल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. तेव्हा हे भरतवंशी अर्जुना, तू योगामध्ये स्थिर होऊन अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या आणि स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या संशयाचा ज्ञानरूपी खड्गानं छेद करून आपल्या क्षात्र धर्माला उचित अशा कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धाला सिद्ध हो. जेव्हा साक्षात्कारात विघ्न उत्पन्न करणारा
संशयरूपी शत्रू मनामध्ये लपलेला आहे, मग बाहेर कोण कोणाबरोबर लढणार? वास्तविक जेव्हा तुम्ही चिंतनाच्या मार्गावर मार्गस्थ होता, तेव्हा संशयातून निर्माण होणाऱ्या बाह्य प्रवृत्ती विघ्नरूप बनून मार्गात आड येतात. त्या शत्रूप्रमाणे तुमच्यावर भयंकर आक्रमण करतात. इंद्रियांचा संयम करून आणि यज्ञविधींचं आचरण करीत या विकाररूपी शत्रूंचा नाश करणं म्हणजेच युद्ध होय. यामुळेच परमशांती प्राप्त होईल आणि हाच अंतिम विजय आहे. यानंतर पुढं पराजयाचं नावच राहत नाही. निष्कर्ष. या अध्यायाच्या प्रारंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं की हा अविनाशी योग त्यांनी प्रथम सूर्याला सांगितला. आपला जन्म तर आत्ता झाला, मग तुम्ही हा योग सूर्याला सांगितला हे कसे? या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की मी अव्यक्त, अविनाशी, जन्मरहित आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अधिष्ठित असूनही योग प्रक्रियेद्वारा आपल्या स्वकीय त्रिगुणमयी प्रकृतीला वश करून मी प्रकट होत असतो. होऊन ते काय करतात? साध्य गोष्टींचं रक्षण करण्यासाठी आणि ज्यातून दोष निर्माण होतात त्या दोषांचा समूळ नाश करण्यासाठी प्रारंभापासून मी युगायुगामध्ये प्रकट होत असतो. माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे. फक्त तत्वदर्शी लोकच मला जाणू शकतात. पुढे श्रीकृष्ण म्हणाले की मी प्रेमळ भक्ताच्या हृदयात असतो, बाहेर कधीही असत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की कर्म त्यांना बद्ध करू शकत नाही आणि जे माझ्यात प्रविष्ट होतात त्यांनाही कर्म बंधनकारक ठरत नाही. हे जाणूनच मुमुक्षु लोक कर्म करत असतात. यानंतर यज्ञाचं स्वरूप सांगितलं आहे. यज्ञ परमतत्वाची आणि परमशांतीची प्राप्ती करून देणारा आहे. तथापि या यज्ञाचं ज्ञान कुठं प्राप्त होईल? यावर श्रीकृष्णांनी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानयोग्याजवळ जायला सांगितलं आहे. इथं योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं आहे की हे ज्ञान तू स्वतः नम्र आचरणानं आणि दृढनिश्चयानं प्राप्त करू शकशील. दुसऱ्याच्या आचरणानं तुला ते प्राप्त होणार नाही आणि ते ज्ञान प्रारंभी प्राप्त होणार नाही, तर योग सिद्ध झाल्यावरच प्राप्त होईल. तसंच हे ज्ञान म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार हृदयात अंतरंगात होतो, बाहेर होत नाही. श्रद्धावान, तत्पर, इंद्रियांचा संयम करणारे आणि संशयरहित पुरुषच हे ज्ञान प्राप्त करू शकतात. तेव्हा हृदयात असणाऱ्या संशयाला वैराग्याच्या खड्गानं कापून टाक. ही हृदयातील लढाई आहे. बाह्य युद्धाशी गीतोक्त युद्धाचे काहीही प्रयोजन नाही. या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी मुख्यतः यज्ञाचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलं आहे की यज्ञ ज्या विधीने पूर्ण होत असतो त्या विधींना किंवा क्रियांना, कार्यप्रणालीला कर्म असं म्हणतात. या प्रकारे या अध्यायात कर्म म्हणजे काय ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केलं आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे यज्ञ कर्म स्पष्टीकरण नाम चतुर्थोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील यज्ञ कर्म स्पष्टीकरण नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड्गडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये यज्ञ कर्म स्पष्टीकरण नाम चतुर्थोऽध्यायः. या प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड्गडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य जे यथार्थ गीता यामधील यज्ञ कर्म स्पष्टीकरण नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.